नमस्कार. वाडीकर गायडन्स पॉईंटमध्ये आपले स्वागत. आज आपण पोलीस भरती 2020 सराव पेपर घेणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न बघूया. भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? तर पर्याय बघूया. पहिला पर्याय 35, दुसरा आहे 37, तिसरा आहे 38 आणि चौथा आहे 40. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 38. भारतात एकूण युनेस्कोद्वारे घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ 38 आहेत आणि 38 व जर विचारलं तर जयपूर 2019ला घोषित करण्यात आलं होतं. आणि भारतात एकूण 38 स्थळापैकी 30 हे सांस्कृतिक आहे, 7 नैसर्गिक आहे आणि एक जे आहे ते मिश्रित आहे. मिश्रित लक्षात असू दे मित्रांनो, कांचनगंगा. तर 30, 7 आणि 1, 30 आहेत सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एक मिश्रित सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत. त्यानंतर भारताचा वारसा स्थळाचा विचार करता भारताचा क्रमांक 6वा लागतो. पहिला चीन आणि इटली इथे वारसा स्थळे 55 आहेत. स्पेनमध्ये 48 आणि जर्मनीमध्ये 46, फ्रान्समध्ये 45. तर पहिला क्रमांक लक्षात असू द्या, चीन आणि इटली येथे एकूण 55 जागतिक वारसा स्थळे आहेत. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आपण कधी साजरा करतो? तर लक्षात असू द्या, पहिला पर्याय आहे 29 जुलै, दुसरा आहे 25 जुलै, तिसरा आहे 21 जुलै आणि चौथा आहे 5 जून. तर याचं उत्तर आहे 29 जुलै. आणि 2010 पासून 29 जुलै हा व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो. 2010 पासून वाघाची घटती संख्या लक्षात घेता सेंट पीटर्सबर्ग येथे एक जागतिक परिषद झाली होती. त्यामध्ये 2022 पर्यंत वाघाची संख्या त्या त्या देशात दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. तर 2018च्या व्याघ्रगणनेनुसार भारतात एकूण 2967 वाघ आहेत. जगातील वाघापैकी 75% वाघ हे भारतात आहेत. लक्षात असू द्या, 75% वाघ हे जगातील वाघापैकी भारतात आहेत. आणि यामध्ये सर्वाधिक वाघ हे मध्य प्रदेश राज्यात आहे आणि दुसरा क्रमांक कर्नाटकमध्ये येतो आणि महाराष्ट्रात एकूण 312 वाघ आहेत. लक्षात असू द्या, महाराष्ट्रात जर विचारलंय की वाघाची संख्या किती, तर 312. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यास 3 राजधानी आहे? पर्याय पाहूया. तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. तेलंगणा राज्य निर्मितीनंतर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती ही घोषित करण्यात आली होती. ती राजधानी ही मुख्य राजधानी, दुसरी विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी आणि कर्नूल ही न्यायिक राजधानी असणार आहे. म्हणजेच भारतात 3 राजधानी असणारे एकमेव राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश, हे लक्षात असू द्या. चौथा प्रश्न आहे, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर पहिला पर्याय 80, दुसरा आहे 76, तिसरा आहे 72 आणि चौथा आहे 68. तर हॅलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी दिसतो. 1986 मध्ये हा हॅलेचा धूमकेतू दिसला होता. प्रश्न बघा मित्रांनो, सन 1873 मध्ये कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? पर्याय बघूया. महर्षी कर्वे, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा आहे सयाजीराव गायकवाड आणि चौथा आहे राजश्री शाहू महाराज. तर याचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. 6वा प्रश्न बघा मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? पर्याय बघूया. हत्ती, दुसरा आहे वाघ, तिसरा आहे सिंह आणि चौथा आहे गाय. तर याचं अचूक उत्तर राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता असं जर विचारलं तर 2010 पासून हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा प्राणी घोषित करण्यात आलं होतं. तर उत्तर लक्षात असू द्या, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? तर हत्ती. त्यानंतर 7वा प्रश्न, महाराष्ट्र केसरी 2020चा विजेता कोण? तर पर्याय बघूया.
शैलेश शेळके, दुसरा आहे हर्षवर्धन सदगीर, तिसरा आहे विजय चौधरी आणि चौथा आहे रफिक शेख. याचं अचूक उत्तर हर्षवर्धन सदगीर यांनी शैलेश शेळके यांचा पराभव करत हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी 2020चे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर प्रश्न आहे 8वा, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी हा अंडी घालतो? तर पर्याय आहे कंगारू, दुसरा आहे पेंग्विन, तिसरा आहे शार्क आणि चौथा आहे प्लॅटिपस. तर लक्षात असू द्या, प्लॅटिपस हा प्राणी, सस्तन प्राणी हा अंडी घालतो. 9वा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? पर्याय बघूया, मिझोरम, दुसरा आहे नागालँड, तिसरा आहे मेघालय आणि चौथा आहे अरुणाचल प्रदेश. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मेघालय. या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. 2013 मध्ये त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर येथे स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली होती. त्रिपुरा हे देशात एकूण सध्या जर विचारलंय किती उच्च न्यायालय आहे तर 25. 25वं कोणतं? तेलंगणा. लक्षात असू द्या, 25वं कोणतं? तर तेलंगणा. आणि मेघालय, मिझोराम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा हे 3 स्वतंत्र उच्च न्यायालय. त्यानंतर 25वं तेलंगणा उच्च न्यायालय. तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहे? तर 25. आणि शेवटचं कोणतं? तर तेलंगणा. त्यानंतर 10वा प्रश्न मित्र पहा, 37वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2020 कोणास देण्यात आला? तर हा लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार होता मित्रांनो. तर पहिला पर्याय पाहूया, डॉक्टर दीपक टिळक, दुसरा आहे सोनम वांगचुक, तिसरा आहे निळकंठ खाडीलकर आणि चौथा आहे कुमार केतकर. तर याचं अचूक उत्तर आहे सोनम वांगचुक. लक्षात असू द्या, 37वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2020 कोणाला देण्यात आला? तर सोनम वांगचुक. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, लेप टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला? पर्याय पहा, पहिला पर्याय जायकवाडी, दुसरा आहे गंगापूर, तिसरा आहे कोयना आणि चौथा आहे येलदरी. तर याचं अचूक उत्तर मित्रांनो लक्षात असू द्या, कोयना. हे इथे लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. 1999ला पहिला प्रयोग करण्यात आला होता आणि 2012ला सुद्धा तिथे प्रयोग करण्यात आला होता. या प्रकल्पाला आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतो. तर लेप टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणात करण्यात आला होता? जलाशयात, तर कोयना. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय बघूया, पॅरिस, दुसरा आहे रोम, तिसरा वॉशिंग्टन आणि चौथा आहे जिनेवा. तर मित्रांनो लक्षात असू द्या की आता प्रादुर्भाव चालू असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर याचं अचूक उत्तर लक्षात असू द्या, जिनेवा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. 13वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली नाही? पहा प्रश्न पहा मित्रांनो, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला भेट दिली नाही. लक्षात असू द्या की पंडित नेहरू यांनी 1960ला सिंधू कराराच्या निमित्ताने पाकिस्तानला भेट दिली होती. राजीव गांधी यांनी सार्क परिषदमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली होती. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोर करार 1999चा त्यावेळेस पाकिस्तानला भेट दिली होती. आणि 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. तर इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला भेट दिली नाही, हा एक अचूक उत्तर आहे. 14वा प्रश्न पहा, धिंग एक्सप्रेस या नावाने भारताच्या कोणत्या धावपटूला ओळखले जाते? तर पर्याय बघूया आपण, कविता राऊत, दुसरा आहे पर्याय हिमा दास, तिसरा आहे मिल्खा सिंग आणि चौथा आहे मेरी कोम. तर याचं अचूक उत्तर मित्रांनो हिमा दास या धावपटूला धिंग एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. आसाम राज्याची ही खेळाडू आहे आणि ती धिंग या गावची असल्यामुळे धिंग एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. आपल्याला कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्यात आला? पर्याय बघूया, 84वी घटना दुरुस्ती, दुसरा पर्याय 85वी घटना दुरुस्ती, तिसरा आहे 86वी घटना दुरुस्ती आणि चौथा पर्याय 87वी घटना दुरुस्ती. तर 86वी घटना दुरुस्तीने
घटना दुरुस्तीने मूलभूत हक्कामध्ये कलम 21 चा समावेश करण्यात आला होता. 6 ते 14 वयोगट मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण 2002 पासून लागू करण्यात आले होते. लक्षात असू द्या, 86वी घटना दुरुस्ती मूलभूत हक्कासंदर्भ शिक्षणाच्या मूलभूत हक्कासंदर्भात घटना दुरुस्ती जर विचारली तर 86वी घटना दुरुस्ती. त्यानंतर 16वा प्रश्न बघूया. पुण्यावरून बारामतीला जाताना कोणता घाट लागतो? तर पर्याय पहा. पहिला पर्याय बोरघाट, दुसरा चंदनपुरी घाट, तिसरा पसरणी घाट आणि चौथा दिवा घाट. तर लक्षात असू द्या, पुण्याहून बारामतीला जाताना दिवा घाट लागतो. त्यानंतर 17 माइल्स हे स्थान कोणत्या शहरात आहे? तर पर्याय पहा. नागपूर, दुसरा आहे भोपाळ, तिसरा आहे दिल्ली आणि चौथा आहे मुंबई. तर याचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर. 0 माइल्स हे स्थान नागपूर या ठिकाणी आहे. राफेल विमान भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे? पर्याय पहिला फ्रान्स, दुसरा आहे इंग्लंड, तिसरा आहे अमेरिका आणि चौथा आहे रशिया. तर लक्षात असू द्या, भारताने राफेल विमान हे फ्रान्स या देशाकडून घेतलेले आहे आणि एकूण सध्या भारतात 5 राफेल विमाने आलेली आहे. एकूण फ्रान्सकडून 36 राफेल विमाने घेतली जाणार आहे आणि दसाल्ट एव्हिएशन या ही जी कंपनी आहे ती राफेल विमान बनवते. तर लक्षात असू द्या, राफेल विमान भारताने कोणत्या देशाकडून घेतले? तर फ्रान्स या देशाकडून घेतलेले आहे. त्यानंतर 2019वा प्रश्न बघूया. जून 2020ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेले निसर्ग चक्रीवादळाला नाव कोणत्या देशाने दिले? तर पहिला पर्याय आहे भारत, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे पाकिस्तान आणि चौथा आहे नेपाळ. तर लक्षात असू द्या, निसर्ग चक्रीवादळाला नाव हे बांगलादेश या देशाने दिलेले आहे. लक्षात असू द्या, निसर्ग चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर जून 2020ला आले होते. तर त्या चक्रीवादळाला नाव निसर्ग हे नाव बांगलादेश या देशाने दिलेले आहे. 20वा प्रश्न पहा. नील क्रांती कोणत्या उत्पन्नाशी संबंधित आहे? तर पर्याय बघूया. अन्नधान्य, दुसरा आहे मत्स्य उत्पादन, तिसरा आहे तेलबिया आणि चौथा आहे नदीजोड प्रकल्प. आपल्याला माहित आहे अन्नधान्य संबंधित हरित क्रांती, तेलबिया संबंधी पीत क्रांती आणि नदीजोड प्रकल्पासंबंधी अमृत क्रांती. तर याचा अचूक उत्तर आहे मत्स्य उत्पादनासंबंधी नील क्रांती आहे मित्रांनो. जुलै 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या भवनाचे उद्घाटन केले? पर्याय पहा. पहिला पर्याय सिंगापूर, दुसरा आहे मॉरिशस, तिसरा आहे भूतान आणि चौथा आहे नेपाळ. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो ते मॉरिशस. मॉरिशस या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या भवनाचे उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी यांनी जुलै 2020 मध्ये केले होते. 22वा बघूया मित्रांनो. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर पहिला पर्याय महर्षी कर्वे, दुसरा आहे पांडुरंग काने, तिसरा आहे विनोबा भावे आणि चौथा आहे लता मंगेशकर. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो, उत्तर बघूया, महर्षी कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होय. 23वा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर पर्याय पहा. S.K. जयस्वाल, दुसरा आहे संजय बर्वे, तिसरा आहे सतीश माथुर आणि चौथा आहे प्रवीण दीक्षित. तर याचं उत्तर लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण? तर S.K. जयस्वाल हे आहेत. त्या कोणी सुरू केली? पर्याय पहा. लॉर्ड डलहौसी, दुसरा आहे लॉर्ड क्लाइव्ह, तिसरा आहे लॉर्ड वेल्लेस्ली आणि चौथा आहे लॉर्ड हेस्टिंग. तर याचं अचूक उत्तर लक्षात असू द्या, लॉर्ड वेल्लेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. त्यानंतर 25वा प्रश्न आहे. बीजमाता राहीबाई पोपेरे यांना भारत सरकारचा कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? पर्याय बघूया आपण. भारतरत्न, दुसरा आहे पद्मविभूषण, तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री. तर राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. तर लक्षात असू द्या, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉईंटला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपली अडचण लिहा. धन्यवाद. आपणास चालू घडामोडी आणि गणितासंदर्भात काही अडचण असल्यास खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.